नर्मदे हर सुप्रभात. सूर्यदेवांचं दर्शन घ्या. काल घागा इथे आपण कालचा व्हिडिओ बघितला असेल तर घागा येथे कालचा मुक्काम केला आपण. आणि हा घागाचा आश्रम आहे आणि मैयाच्या किनारी आहे. तर कालचा मुक्काम इथे केला आणि आता पुढच्या मार्गाला आम्ही अरे जायला रस्ताच नाही आहे बघा. स्प्रिंकल लावलं आहे त्यामुळे सगळा रस्ता ओला झाला आहे बघा. त्यामुळे आम्हाला कुपऱ्यातनं जावं लागतं. अरे हे बघा नर्मदे हर. तर आता पुढच्या मार्गाला आम्ही मार्गस्थ झालेलो आहे. थोडं वेळ तुम्हाला दाखवतो कुठे जाणार. आज 18 तारीख आहे ना. हां आज महाशिवरात्री आहे. आणि अजून एक गोष्ट, आज संकल्प उचलून आम्हाला बरोबर 4 महिने झाले. म्हणजे परिक्रमेचा हा 4था महिना पूर्ण झालेला आहे. आणि अजून आता 15-20 दिवस पकडून चला म्हणजे 4 महिने 15 दिवस 420 करायचं नाही आपल्याला 420. 4 महिने आणि 20 दिवस किंवा 18 दिवस एवढ्यात आपली परिक्रमा पूर्ण होईल. नर्मदे हर. आणि बाकी एकदम ओपन परिसर आहे इकडचा हा बघा. आणि मैया मागे नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा मैयाचं दर्शन घ्या. परत एकदा सुप्रभात. सूर्य महाराज नर्मदे हर. आणि माताराम पुढे गेली आहे बघा. आणि पाय सकाळी अशा एकदम टाईट झालेले आणि असं वाटत ना आज थंडी आहे वगैरे, पण रात्री भरपूर थंडी पडली. हा ओपन आहे सगळं एकदम. जास्त शेती वगैरे इकडे केलेली नाही आहे. ज्यांचा आश्रम आहे त्यांनी थोडी शेती केलेली आहे. नर्मदे हर. आता 2 किलोमीटरवर सुद्धा एक आश्रम आहे घागी. आय थिंक सो घागी काहीतरी ठिकाण आहे. घागा आहे ते घागी. तर अशा रस्त्यावरून आपण चाललेलो आहोत. कमंडलू घेतो थांब आलो. हां नर्मदे हर. आम्ही बघा मार्किंग तिकडे केली. ठीक आहे आता अशा ओबडधोबड कशा रस्त्यातनं चालायची सवय झाली आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण त्या लोकांनी तिथे मार्किंग काल तुम्हाला मी दाखवलं. म्हणजे गाडी वगैरे आणायला त्यांना ड्रायव्हिंग करत आणायला किंवा बसेस वगैरे येतात इकडे परिक्रमावाले बस घेऊन, त्यांच्यासाठी हे मार्किंग केलेलं आहे नर्मदे हर. काल इथे सदाव्रत लिहिलेलं आहे पण हे लोक दुपारी जे परिक्रमावासी येतात त्यांच्यासाठी सदाव्रत आहे. आणि रात्री जे येतात मुक्कामाला त्यांच्यासाठी ते बनवून देतात खिचडी. आणि काल महाराजांनी खिचडी खूप छान बनवलेली होती. नर्मदे हर. तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या. ओम नमः शिवाय. आणि बघा हे एमपीतले लोक ना हे बॅलन्स करत मस्त घेऊन जातात. डोक्यावरती सगळं आपलं सामान ठेवतात आणि बॅलन्स करत म्हणजे मांडवसारखा मांडवसुद्धा हे असेच उतरतात. काही काय तर ज्या माताराम आहे त्या स्लीपर घालतात. आपल्याला जर स्लीपरवर भीती वाटते का स्लीपरला एवढी ग्रीप नसते, ती घसरते, तरी त्या बिंदात चालतात. त्यांना सवय आहे बघा. काहीतरी शूज घातलेत हे बघा. ह्या मातारामने बघा स्लीपर घातले आणि स्लीपरवरती चालतात आणि बघा असे बॅलन्स करत हे बघा. हां त्या स्लीपरला बघा जरा पण ग्रीप नाही आहे. आणि हे बघा मस्त बॅलन्स करत टन 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 चालत असतं. नर्मदे हर.
शंभो. चला. आणि आपण बघा त्यांच्या डोक्यावर म्हणजे त्यांच्या शोल्डरला किंवा पाठीवर कुठल्या प्रकारचं प्रेशर येत नाही त्याच्यामुळे. आणि आपण अशी बॅग वगैरे घेतो त्यामुळे शोल्डरवर पण प्रेशर येतं आणि पाठीवर सुद्धा प्रेशर येतं. पण असं बॅलन्स करायला मग ट्रेनिंग घ्यावं लागेल परिक्रमेसाठी, स्पेशली आपल्यासारख्या लोकांना. नर्मदे हर. असं मला वाटतं ते गावच्या साईडला पाणी वगैरे कळशी हंडी डोक्यावर घेऊन येतात त्यामुळे त्यांना ते बॅलन्सिंगची सवय लागली आहे. चालताना फक्त त्यांचं बाकीचं शरीरची मुवमेंट असते आणि डोकं एकदम स्थिर असतं. नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो, निर्भय आश्रमातून निघाल्यानंतर जो डांबरी रोड आहे इथे 2 रस्ते लागतात. एक उजवीकडे सरळ जातो, एक डावीकडे जातो. डावीकडनं सुद्धा तुम्ही अहमदपूर ना ला जाऊ शकता, पण ते थोडा लॉंगकट आहे. तर थोडं सरळ जायचं, नंतर शेतातून डाव्या बाजूला एक मार्ग थोडासा आहे आणि तिथे एक तलाव आहे. तर तलावाच्या बाजूने एक कच्चा रस्ता जातो. त्या कच्च्या रस्त्यावर गेला तर तुमचं एक 3-4 किलोमीटर नाही तर 2 ते 3 किलोमीटर अंतर तरी वाचतं. आणि बघा कमळं बघा काय सुंदर लागलेली आहे त्याला. हे बघा सुंदर कमळ आहेत. नर्मदे हर. आणि एकदम डार्क पिंक आहे. हे बघा एक तर एवढं सुंदर फुललेलं आहे कमळ आतमध्ये, बरोबर पाण्याला टच आहे असं. नाही हे गोल फिरून कुठून जात असा? हे राउंड है. में जाने को बोला था ना उसने. यही नहीं क्योंकि गोल घूम रहा है ना रास्ता ऐसा. वहाँ से हाँ उधर हो जाएगा. पश्चिम मतलब अपने को उस तरफ जाना है सीधा. ये अपन दक्षिण में जा रहे हैं. उधर बोललेलं पश्चिम में जाना. नाही पश्चिम आपल्याला पश्चिम साइडलाच जायचं आहे, रेवा सागरच्या साइडला. नहीं वहाँ पे रोड है क्या देखना पड़ेगा अभी, कि अपने को उस तरफ भी जाना है सामने. अपन उत्तर की दिशा में चल रहे हैं और पश्चिम और पूर्व को जा रहे हैं. नहीं पूर्व को कैसे जाएंगे हम लोग? हम लोग को रेवा सागर की तरफ जाना है ना अभी, तो पश्चिम में जाने का. वो आगे है रास्ता है शायद. हाँ है रास्ता. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नहीं लेकिन हम लोग को अभी जाना है पश्चिम के तरफ. ये देखो ये रास्ता है ना, ये रास्ते पे जाना है. ये है कमल कुंड जिसमें कितने सारे नर्मदे है. ये देखो ये रास्ता पकड़ना है. हाँ अपने को जाना है पश्चिम. सूरज जब हम लोग वो तट पे थे ना, उत्तर तट पे, तभी सूरज के तरफ जाते थे उगने के तरफ. और अभी ये तट से अपने को जाना है पश्चिम के तरफ. रेवा सागर के समुद्र पश्चिम में है ना, ओमकारेश्वर. तर असं हिंदी मराठीचं कॉम्बिनेशन आहे, कारण आपल्याबरोबर MP वाले आहेत. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चालू आहे. आणि सूर्यप्रकाशाच्या उगवण्याच्या उलट्या दिशेला आपल्याला चालायचं आहे. नर्मदे हर. थोडासा रस्ता इकडे तिकडे होतो. आणि तो जो डांबरी रोड आहे तो तिकडून गेला डोंगराच्या इकडून, आणि हा कच्चा रस्ता आहे. पण काहीतरी किलोमीटर वाचते. बरं जेवढं वाचेल तेवढं आपण जरा जास्त चालू. नर्मदे हर. तसं पण शिवरात्री आहे. नर्मदे हर मैया. अहमदपूर के लिए इधर से है ना. बघितलं रिचेक. कुठे अशा बाहेरच्या जागी असेल तर तुम्ही 2-3 नक्की विचारा. एखादा लंपट भेटू शकतो, उलटा रस्ता दाखवणारा. सगळेच नसतात, पण तसं कोणी करत नाही इकडे तरी.
असा अनुभव कमी आहे. फक्त एक दोन ठिकाणी झाले आम्हाला रस्ता फिरवला गेला आहे इकडे तिकडे. ठीक आहे, पण आपल्याला म्हणून आपण रिचेक करतो, कोणाला तरी परत विचारतो, म्हणजे आपलं कन्फर्मेशन झालं. आणि गुगल मॅपमध्ये बघून तसं पण काय उपयोग नाही आहे, कारण तो मॅप खूप जुना असतो. आता कालच आम्ही बघत होतो तर पाणी दिसत होतं, कारण तो पावसाळ्यात घेतलेला फोटो होता. त्यामुळे आपण कन्फ्यूज होतो. मला पण कळलं नाही की नर्मदा मैयाच्या इथूनच ते नाले त्याच्यात जॉईंट झालेले. तर त्या मॅपमध्ये बघून बोला आपण पाण्यामध्ये उभं आहे असं दिसतंय, पण पाणी नाही आहे. पण नंतर कळलं की तो नाला आहे, तो सुकला आहे आता. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव शिव शंभो. मित्रांनो आता एक कोल्हा गेला इकडं, लोंबडी म्हणजे बघूया आपण आपल्याला दिसतो काय. कारण इथेच पुढे लेफ्टला असायला पाहिजे नर्मदे हर. दिसला तर तुम्हाला कोल्ह्याचं दर्शन सकाळी सकाळी. बिंदास फिरत असतात ती लोक. आणि दिवसा उजेडा पण बघा, आता किती वाजलेत तरी बिंदास शेतात फिरतात. कुठे गेला काल 3 ह्याची पिल्लं सुद्धा होती, काय म्हणतो पण डुकराची. भर दुपारी शेतामधून पळत होती. इतक्या वेळात कुठे पळाला. बघा चला, पटकन दिसला तर तुम्हाला दाखवतो. चपळ असतात ते, लपला असेल कुठेतरी जाऊन, आपल्याकडे बघत पण असेल, आपल्याला कळणार नाही. रस्ता पण ओबडधोबड आहे, खालती पण लक्ष द्यावं लागतंय. कोल्हा कुठे गेला. लपला वाटतं कुठेतरी. मला वाटलं मस्त तुम्हाला दाखवता येईल. बहुतेक ते एकटाच होता आणि मोठा होता, छोटा नव्हता. जर्मन शेफर्ड असतात त्याच्यापेक्षा थोडी साईज कमी असेल आणि त्याची शेपटी वगैरे झुपकेदार होती मस्त. पण प्रत्येक वेळा आपला मोबाईल ऑन असतो असंच नाही ना रेकॉर्डिंग. आणि नॉर्मल असं आपण ह्या रोडवर चाललो आहे तर ते कसं दाखवता येत नाही पटकन. आपण सारखं शूट करत नाही, मध्ये मध्ये काहीतरी चांगलं असं वाटलं दाखवावं असं, किंवा एखादा रस्ता कुठून कसा जातो आहे तरच आपण करतो. नाही तर नॉर्मल फक्त असं बघा, ह्याच्यातून हे जी शेतातली वाट आहे तिथून आपण चाललो आहे तर कंटिन्युटी तुम्हाला पण बोर होईल हे सगळं असं दाखवताना. दिसायला छान वाटतंय. पळाला वाटतं कुठेतरी, तो मागेच होता, जंगलात वगैरे कुठेतरी गेला असेल. चला परत दिसला तर दाखवतो नर्मदे हर.